स्त्रीनी फायनान्शियल फ्रीडम स्वतःकडे घेणं हे किती महत्वाचं वाटतं असतं. ते बाबांचा कोविडमध्ये जॉब गेला, IT मध्ये होते ते, जॉब गेला. आई होम मेकर, तिला ना फीस भरायलाच पैसे नाहीये. लोकल कोट्यामधनं US मध्ये मिळालेलं, पण जाता येत नाहीये कारण का पैशांचीच. मग आता मला त्या मुलीचं खूप वाईट वाटलं. हल्लीची मुलं आहेत ना मॅडम, ते स्टॉक मार्केटवर कदाचित क्विक मनी पण आहे, लगेच समजतंय किंवा टेलिग्राम चॅनल, सोशल मीडियाचा वापर, त्यामुळे त्यांना स्टॉक मार्केट जास्त चांगलं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं, स्टॉक मार्केट की म्युच्युअल फंड? की उद्या मार्केट क्रॅश झालं तर मग काय? मग माझे पैसे, आपल्याला नेमके पैसे लागतायत आणि मार्केटच खाली झालं जसं कोविडमध्ये, तर मग काय होईल? HWP तुम्ही म्हटलात, मग SIP लोक म्हणतात करा, काही जण म्हणतात की HWP तुम्ही करा. तर नक्की ऐकायचं कोणाचं, SIP करायची का HWP करायची? आता माझ्या छोट्या क्लायंटचे मी जसं सांगते ना, एक नाही असे 100 क्लायंट्स असतील ज्यांच्या कोटीच्या वरचा पोर्टफोलिओ. आता 15 वर्ष मी ह्या फील्डमध्ये, म्हणजे आपल्याकडे 25 लाख म्हणजे एक 25 लाखाची व्हॅल्यू आहे आणि त्याच्यात मी 5 गट करणार. बरोबर. आणि 5-5 लाख एकेका बकेटमध्ये टाकणार. ऍक्टिव्ह इन्कम वाढवा, पैसे जे हातात येत आहेत त्याला नीट, मी म्हणणार नाही खर्च कमी करा, एकच आयुष्य आहे. मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या आजच्या गेस्ट आहेत, त्याचं नाव आहे प्रज्ञा तमाणे आणि त्या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. आणि आपल्या आजच्या एपिसोडमध्ये ते आपल्याला गाईड करणार आहेत की आपण इन्व्हेस्टमेंट कशी करावी, आपण आपला पोर्टफोलिओ मॅनेज कसा करावा, आपलं रिटायरमेंटची प्लॅनिंग कशी करावी, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात फायनान्शियल रिलेटेड, ते आपण कसे सॉल्व्ह करावे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. म्हणून पाहत राहा आपला आजचा एपिसोड. तर आजचा जो विषय मॅडम आपला आहे पैशांचे रिलेटेड, आणि सगळ्यांचा आवडीचा विषय आहे आणि महत्त्वाचा विषय. सगळ्यांना पैसे हवेत, म्हणजे असं जगात कोणीच व्यक्ती नसेल ज्याला विचारत तुला पैसे पाहिजेत, तर तो म्हणून मला लोक असं म्हणणारे क्वचितच कोण असतील तर साधू संत असतील. तर मग हा आपला विषय ऑडियन्सला हेल्पफुल राहील. तर तुम्ही एवढ्या वर्ष मॅडम ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात, तर मला तर पहिले तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचं वर्क काय, तुमची जर्नी काय, जे आपल्या ऑडियन्स तुम्ही सांगू शकता. आता कसं झालंय, 15 वर्ष ह्या फील्डमध्ये आहे. जवळजवळ आता 350 कोटी AUM सांभाळतीये, म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आम्ही असं म्हणतो. पण जर्नी तुला मी माझ्या सांगायची म्हणजे खरी मी IT फील्डची आहे. मी इंजिनिअरिंग इन कम्प्युटर्स केलं आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष मी ॲब्रॉड, म्हणजे कॅनडाला होते. त्याच्या अगोदर मी बँकॉक, थायलंडला होते आणि मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब केलेला आहे तिथे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. आणि त्याच्यानंतर माझी सेकंड बेबी झाल्यावर मी इथे ट्रान्झिशन घेतलं आहे इंटू फायनान्स. सुरुवातीला जर्नी, जेव्हा आपण कुठलाही बिझनेस सुरू करतो एक अडथळे येतातच, बट कसं आलं, आधी फॅमिली, मग फ्रेंड्स, मग त्यांचे रेफरन्सेस, अशा ह्याच्यावर आज जवळजवळ मी एक 1650 क्लायंट्स मॅनेज होत आहेत. आणि त्यात कसं झालं आहे की क्लायंट्सच एवढे स्ट्रॉंग रेफरन्सेस देतात की आम्हाला, म्हणजे वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीनीच आम्हाला बऱ्यापैकी सगळे क्लायंट्स मी एवढ्या वर्षात मिळवले. आणि कसं झालं आहे, कुठल्या कंट्रीचा तो क्लायंट म्हणू नको, NRIच जवळजवळ 300+ पोर्टफोलिओज आम्ही मॅनेज करतो आहे. त्यातनं सगळ्या, म्हणजे जर्मनी म्हण, US म्हण, कॅनडा म्हण, UAE म्हण, असे बऱ्याचशा क्लायंट्स आज ग्लोबली वी आर कॅटरिंग. इंडियन्स तर आहेतच. आणि मजेची गोष्ट म्हणजे 9 लाखाच्या मंथली SIP पासून ते 1,000च्या मंथली SIP पर्यंत सगळा गट, म्हणजे रिटेल प्लस HNI असे दोन्ही मॅनेज होत आहेत. चांगलं आहे. म्हणजे एवढा ITतला जॉब सोडून इकडे यायचं म्हणजे आता तरी मला तरी वाटतं की अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. नाही, म्हणजे आता कसं असतं की लोक काम करतात पैसे कमवण्यासाठी, म्हणजे तुमचं मला वाटतं व्हिजन आहे काहीतरी, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी, कारण IT मध्ये जर किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये तर तुमची सॅलरी वगैरे एवढी असते व्यक्तींना की त्यांनी काच म्हणजे ह्या फील्डमध्ये यावं. बरोबर. म्हणजे तुला मजा सांगायची म्हणजे सुरुवात जी माझी ह्या फील्डमध्ये झालेली, अक्षरशः ₹600 मला पहिलं कमिशन आलेलं. आणि माझ्या मुलीच्या क्रशवर जे मी, म्हणजे तिला बेबी सिटिंगला ठेवत होती, त्याचा 2,000, म्हणजे मिस्टर म्हणत होते काय करतेस तू. आणि माझा पगार त्यावेळेस IT मध्ये 1.25 लाखाचा होता 2006ला. कारण का, म्हणजे मायक्रोसॉफ्टचा एक्सपिरियन्स होता. तर इंडियाला पण जेव्हा मी आले, मला जॉब तर खूपच छान होता. म्हणजे परत इथूनच मी त्यांनाच रिप्रेझेंट करत होती. तर त्या ह्याच्यावर IT मध्ये ट्रान्झिशन. पण कसं आहे, फॅमिली बॅलन्स करायला बायकांना थोडीशी तडजोड करावी लागते. बरोबर, ते तर आहेच आहे. आणि मला एक नेहमी मॅडम प्रश्न पडतो, मी तुम्हाला आज विचारतो, की लोक म्हणतात की पैसेवाला व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंत होणं म्हणजे नक्की किती पैसे कमवणं? सगळ्यांची ना श्रीमंतांची व्याख्या ही वेगळी असते. माझ्या मते
आपल्या ऐपतीपेक्षा आपल्याकडे जास्त असणं, म्हणजे आपल्या अपेक्षापेक्षा आपल्याकडे जास्त असणं, याला कुठेतरी आपण श्रीमंतीसारखं म्हणू शकतो. आता ह्या त्यांना मी तुला एक्झाम्पलनी समजावू शकते. ते म्हणजे तुझ्या प्रेक्षकांना पण ते जास्त कनेक्ट होईल. आता माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत, बरेच क्लायंट्स आहेत जे बाहेर राहत होते आणि त्यांना 4-5 वर्षात इंडियात परत यायचं होतं. मग आता एक एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर हे 2016ला माझ्याकडे हे क्लायंट आलेले, दुबईला राहत होते, गेले 20 वर्ष राहत होते, पण ते तेवढी पाहिजे तेवढं त्यांनी कॉर्पस क्रिएट केलं नव्हतं. 2016ला जेव्हा माझ्याकडे आले, म्हणाले 2020ला मला मॅडम परत रिटायर होऊन इंडियात सेटल व्हायचं आहे. तर मग आम्ही कॅल्क्युलेशन्स केले, त्यांची 2 मुलं, मग किती रिटायरमेंटला लागेल, किती एज्युकेशनला, आणि एक ठराविक अमाऊंट आम्ही ठरवली की एवढं टार्गेट झालं की तुम्ही परत येऊ शकता. तेव्हा क्लायंटनी सुरुवातच 2 लाखाच्या SIPनी केलेली, नंतर वाढवत 2.5 लाख 3.5 लाख अशी SIP सुरू होती. 2020ला नेमकं मार्केट खाली आलं, त्याच्यामुळे तो पोर्टफोलिओ खाली आला. त्यांना 1 वर्ष त्यांचं डिसिजन पुढे न्यावं लागलं. म्हणजे जून 2021ला ते परत आले आणि आज इतकं छान लाईफ जगतायत ना, जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतात, जिथे कधी टेबल टेनिसच खेळायला जातील, कधी मुलांना घेऊन बाहेर फिरायला जातील, जॉब करण्याची गरज नाही कारण का आम्ही ते प्रॉपर प्लॅनिंग केलेलं. तर इथे कुठेतरी म्हणेन की हे श्रीमंतीचा पल्ला त्यांनी गाठलेला आहे. सो आपल्याला सगळ्यांची आपली आपली व्याख्या असणार आहे, पण आपल्या ऐपतीपेक्षा किंवा अपेक्षापेक्षा जेव्हा जास्त होतात आणि आपल्याला नोकरी करायची गरज नाही किंवा कोणासाठी काही काम करायची गरज नसेल, त्यामुळेच म्हणेन की तुम्ही तेवढा पल्ला गाठलेला आहे. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे तुमचं फ्रीडम तुम्हाला भेटलं, बरोबर, का तुम्ही श्रीमंत झाला कुठल्याही गोष्टी म्हटलं की फायनान्शियल फ्रीडम. येस, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे तुमचं फायनान्स, मग त्याचं सगळ्यांचे ॲस्पिरेशन्स आणि गोल्स वेगळे वेगळे असू शकतात. तर कोणाला जास्त म्हणजे 10 कोटी पण पुरेसे नसतात आणि कोणी 50 लाखात पण सर्व्हायव्हल करू शकतं. बरोबर. मग आता एखादा व्यक्ती आहे ज्याला आता श्रीमंत व्हायचंय, तर पहिलं सुरुवात ही असते की तुमचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला अलोकेट करायचं की किती कुठे रुपये असलं पाहिजे. तर मग तुम्हाला काय वाटतं की कसं ते अलोकेट करायचं? पहिले तर ना इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स असल्या पाहिजेत. म्हणजे लोक म्हणतात FD वाईटच आहेत किंवा इक्विटी खूप रिस्की असतात, रिअल एस्टेट म्हणजे लॉक इन असतं. तर माझ्या मते असं नाही आहे. सगळे आपल्या आपल्या परीने सगळे बरोबर आहेत. म्हणजे तुला जर का 6 महिन्यात वर्षभरात पैसे लागणारच आहेत, पुढे बाहेर जायचं आहे, मुलाला शिकवायला पाठवायचं आहे, अशा वेळेस तुम्ही डेटमध्ये ठेवा ना, FDमध्ये ठेवा, कारण का तिथे रिस्क नसते, आपल्याला सांगितलेले टक्के परत येतील, लिक्विडिटी असते. तुझं नेक्स्ट जो असतो म्हणजे तुला 3 ते 4 वर्षात काही पैसे लागणार आहेत, म्हणजे तुझे हायब्रिड फंड्स आले, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणजे आपल्याला टक्कासुद्धा जास्त मिळू शकतो आणि आपली रिस्कसुद्धा कमी होते. आणि तुला जे लाँग टर्म आहेत तुझे, म्हणजे तुला पुढे जाऊन पैसे लागणार आहेत किंवा मुलीच्या दागिन्यांसाठी लागणार आहे, आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो. जेव्हा स्वतःचं घर राहतं असतं, रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो. आणि जे लाँग टर्म जे आपले गोल्स असतात, म्हणजे 15-20 वर्षांनी रिटायरमेंटसारख्या, तिथे मग इक्विटीचे फंड्स आपण ॲलोकेट करू शकतो. सो जेव्हा असे लोक ॲसेट ॲलोकेशन टाकतात ना, तेव्हा त्या ह्याला खरंच अर्थ येतो आपल्या इन्व्हेस्टमेंट्सला. नाही तर कुठलं तरी रिअल एस्टेटच जास्त घेऊन ठेवली किंवा सगळेच पैसे FDमध्ये टाकले, मग तिथे मी बघते की लोक मेस्टअप असतात म्हणजे. आणि मग जेव्हा फायनान्शियल प्लॅनरकडे तुम्ही येता किंवा माझ्याशी कन्सल्टिंग लोक करतात, हे प्रॉपरली प्लॅनिंग करूनच आम्ही पुढे जातो. सो मग क्लायंटचा तो सगळं रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर येते, म्हणजे थोडक्यात माझ्यावर येते की त्याला कसं काय, कुठले काय ॲसेट क्लासेस द्यायचे किंवा डेट द्यायचा का, इक्विटी द्यायचा का, हायब्रिड द्यायचा का, रिअल एस्टेट सजेस्ट करायचं, ते त्याच्याप्रमाणे ठरतं. बरोबर. पण ह्यामध्ये एक अजून सब टॉपिक येतो म्हणजे ह्याचा की आता ठीक आहे, हे तर झालं इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, पण सर्वात लोकांना सॅलरीज मॅनेज होत नाही. सॅलरी आणि ती कशी मॅनेज करायची हाच प्रश्न असतो. तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या व्यक्तीने आपली सॅलरी कशी मॅनेज केली पाहिजे? आता कसं झालं माहिती आहे, लाईफस्टाईलच एवढं वाढलंय ना की कितीही सॅलरी असली तरी पण सॅलरी पुरेशी नसते. आता आपण एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर मी 100चं एक्झाम्पल घेते. समजा 100 रुपये आपल्याकडे येत आहेत. आता 100तनं तू जर का 75 खर्च केले आणि मग 25 सेव्ह करायला बघितले, तर तुला कधी कधी ते 25 उरतील की नाही हे तुझी शंका असते. मग मी क्लायंटला कसं सांगते माहिती आहे, तुझे 100 येत आहेत, आपण 25च सेव्ह करूया, पण लगेच 2 ते 3 दिवसात सेव्ह करूया. म्हणजे पगाराला 3-4 दिवसात तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स गेल्या, 5,000 तुझ्या म्हणजे 5% तुझ्या शॉर्ट टर्मला, 5% तुझ्या मीडियम टर्मला, 5% तुझ्या लाँग टर्मला आणि 5% तुझ्या कंटिंजन्सीला. असे जर का तुम्ही केले, म्हणजे सगळीकडे प्रॉपरली अलोकेशन केलं, मग जो पगार उरतोय ना तो करा ना खर्च.
आणि ते करताना एवढा सुंदर बॅलन्स होता आहे क्लायंटचा. आणि असं खूपदा होतं की मॅडम एवढा सगळा खर्च करून सुद्धा माझ्याकडे उरतोय, आता पुढे जाऊन काय इन्व्हेस्टमेंट्स करायच्या. तर इतकं छान. म्हणजे आता तुला ह्याच्यात एक्झाम्पलच द्यायचं झालं ना, तर माझ्याकडे एक क्लायंट आहे, तिची आई माझ्याकडे तिला घेऊन आलेली. आणि तेव्हा ना माझ्याशी बोलायला पण तयार नाही, कारण का तिला माहिती होतं की ह्या मॅडम माझ्याकडनं पैसे घेणार आणि तिला इन्व्हेस्टमेंट ही सुरू करायची नव्हती. तर ती मला सांगत म्हणजे की आंटी मुझे ना कुछ लॉंग टर्म नहीं करना है, मुझे लाईफ में एन्जॉय करना आहे. मी म्हटलं एन्जॉयच करायचं, त्याच्यासाठीच तू माझ्याकडे आलेली. मग सगळं बघितलं तर ती शाळेत टीचर होती, फोर्टला ICSE बोर्डात, आणि तिचा 46,000 पगार होता, इंग्लिश टीचर होती. तर सगळं हे केल्यावर कळलं की ओला आणि उबेरनी रोज ट्रॅव्हल करायची. म्हणजे रोज 500 रुपये, महिन्याचे जवळजवळ एक 25,000 त्याच्यातच जायचे. मग काय तुझा आणि परत स्वतःच्या वरच्यावर 10,000 तर खर्च असं म्हणून तिच्याकडे काही उरायचेच नाही. मी म्हटलं अभि क्या करते हम, तू 5 दिवस जाते ना ओला उबेरनी, आपण 3 दिवस जाऊया, 2 दिवस वाचूया, 2 दिवस शेअर ओला उबेरनी जा. असं करत ना त्याचे पहिल्यांदा 5,000 वाचायला लागले. मग आम्ही ते 5,000 सेव्हिंग करायला लागली. त्याच्यातनं ती फिरून आली. ती सिक्कीमला मी तिला सांगितलं स्वतःच्या पैशाने वेकेशनला जाऊन ये, तुला तुझ्या पैशांना सेव्हिंगचा अर्थ कळेल. आणि मग ते झाल्यावर परत माझ्याकडे आली की आंटी मेरे ना अभी पैसा बचाने लगी हो, अभी 5 नहीं अभी 10,000ची SIP सुरू करू. म्हटलं ठीक आहे. एकदा मी कुठेतरी ट्रॅव्हल करताना मेट्रोला मला घाटकोपरला दिसली. मी म्हटलं श्रेया तू यहाँ पे क्या दिख रही है, तू तो ओला उबर से जाने वाली लड़की आहे. मला म्हणते आता मला ना इन्व्हेस्टमेंटचा एवढा महत्त्व कळलं आहे ना मॅडम, आज माझ्या जीवावर मी माझे वेकेशन्स करते आहे, माझ्या जीवावर आज माझा 6 लाखाचा पोर्टफोलिओ उभा आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालं. आता मला कळलं की असे वायफळ खर्च करणं याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा नीट बॅलन्स जर का मी केला ना तर मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी गोल्स अचीव करता आहे. सो हे जेव्हा तुला स्वतःला कळतं ना, म्हणजे क्लायंट्सला, तेव्हा मग इन्व्हेस्टमेंट्सला अर्थ येतो. बरोबर. आणि ते आम्ही बरोबर क्लायंट्सकडनं करून घेतो. म्हणजे तुम्ही करून घेता, पण एखाद्या वेळी तर कसं आहे लोकांचं मनावर कंट्रोलच नाही ना. आणि जे की आपण बघतो सोशल मीडियाचं जग, जिथे सगळ्यांना लगेच पाहिजे. आणि माझा मित्र जातो फिरायला गेलाय काश्मीरला, तर मला पण लगेच पुढच्या महिन्यात जायचंय, का तर तो मोमेंट मला ह्या सीझन मधला मिस नाही करायचा. फोमो खूप झालाय. बरोबर. मग अशा वेळी हा वायफळ खर्च कसा टाळायचा? आता तुला म्हणजे कसं, मी आता क्लायंट्सला कसं सांगते की आजकाल लाईफस्टाईल प्रेशर असणारच आहे. त्याच्याकडे एक गाडी आहे, एक ठराविक लेवल आहे, आपल्यालाही त्या लेवलनी जायला लागणार. पण अशा वेळेस आहे ना तुम्हाला बरेचसे आम्ही जे कंट्रोल सांगतो, शक्यतो तुम्ही जर का स्पेंडिंग आपली UPIनी वगैरे करत असाल किंवा क्रेडिट कार्ड जास्त वापरत असाल तर ते थोडेसे कमी करायला खर्च सुरू करायचे. म्हणजे शक्यतो कॅशनी पेमेंट्स द्यायला बघायचे. किंवा UPI जर का करत असाल तर UPIमध्ये एक नोट्स म्हणून ऑप्शन असतो, तिथे नीड्स आणि वॉन्ट्स असं टाकायचं. महिन्याला इव्हॅल्युएट करायचं की मी माझ्या वायफळ खर्चांवर किती माझा खर्च झाला आणि माझा स्वतःच्या खर्चांवर ज्या माझ्या गरजा होत्या त्याच्यावर किती. आणि असं करून ना क्लायंट्सनी असे वायफळ खर्च त्यांचे बरेच कमी केलेले आहेत. हे मी माझ्या आधीच्या रील्समध्ये पण सांगितलं आहे. पण तुझ्या ज्या प्रेक्षकांना ह्याचा नक्कीच की जेव्हा UPI वापरताना एकदा टाकून बघा नीड्स आणि वॉन्ट्स, आणि महिन्याच्या एंडला बघा आपला वायफळ खर्च जो 20 ते 30% झालेला असतो. सो असं आपल्याला आपल्या खर्चांवर नियंत्रण आणता येतं इझिली. बरोबर. आता मला हे तर नाही समजलं की माझं खर्च करण्याचं कारण काय. म्हणजे मी आपल्या आईला सांगत असतो किंवा आपल्या मागच्या जनरेशनला सांगत असतो की बघा आता आम्ही कॅशच वापरत नाही किंवा आम्हाला गरजच नाहीये, कुठे मोबाईल घेऊन गेला बस सगळं UPI. आता हो बघ ना, आता तुला लक्षात घे, जेव्हा आपल्या आधीचे जनरेशन कॅश वापरायचे किंवा आम्ही आधी जे कॅश वापरायचो, जेव्हा कॅश खर्च होते ना आपल्या पाकिटातनं, आपल्याला लगेच कळतं की अरे आपले पैसे संपत आहेत. लगेच आपण त्याच्या अगेन्स्ट म्हणजे प्रिकॉशन घेतो. आता UPI म्हणजे काय तुला लगेच, आणि त्यातनं क्रेडिट कार्ड म्हणजे काय आपल्याकडे नसणारे पैशांची उधळण. म्हणजे तुला जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा लक्षात येतं अरे बँकेत तर तेवढा बॅलन्स पण नाही आहे मला. आणि मग त्या ट्रॅपमध्ये अडकत आहेत ना लोक खूप म्हणजे मेस्टअप करतात आपलं लाईफ. आणि मग एका लोनवरनं दुसरं लोन, दुसऱ्या लोनवर असे करत ट्रॅपमध्ये अडकतात. तर ते जर का नको असेल तर एक चांगला तुमचा आर्थिक सल्लागार असेल ना, तो तुम्हाला बरोबर याचा मार्ग दाखवणार. म्हणजे कॅश जास्त वापरलेली नेहमी थोडीशी चांगली. हां, म्हणजे मला जगाच्या उलट्या दिशेला जायचं नाही आहे, बट थोडासा जर का नियंत्रणच तुला येत नाही आहे तर नक्कीच असं करायला लागणार. आणि तुझी इन्व्हेस्टमेंट्स लगेचच तुझा पगार आल्यावर जर का तू जाऊन दिलीस ना, तू ऑटोमॅटिकली तुझ्या खर्चांवर तुला नियंत्रण येणारच.
तर हे जेव्हा जे लोक करतायत ना, माझे उलट क्लायंट्स एवढे छान स्पेंडिंग करतात. तू जेव्हा बघा तेव्हा मला असे कॉल्स असतात, मॅडम आज आम्ही मालदीव्स घुमने जा रहा, मॅडम आता मी ही EV घेतली, मॅडम आता मी माझ्या मुलाला इकडे शिकायला पाठवलं. म्हणजे खर्चांवर म्हणजे आत्ताचं लाईफ छान जगतायत, पण ते पैशांना ना मल्टिप्लाय करतायत. आणि ते तुला एक जेव्हा तुला सगळा मार्केटचा अभ्यास असतो ना, तेव्हाच हे पॉसिबल होतं. ओके. आता ह्या पण एक गोष्ट येते की मी एक मध्ये एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू बघतो, तर त्याने सांगितलं होतं की मी माझी जेव्हा गर्लफ्रेंड येते, आम्ही डेटला जातो, तेव्हा आम्ही 50-50 नाही करत, मी 60% पे करतो, जेवढं मी नेहमी 40%च घेतो, कारण मुलींना जास्त खर्च असतात किंवा त्यांना मेकअप किंवा तिला डेटवर येण्यासाठी खूप जास्त खर्च लागतो. तर मग मुलांचे फायनान्स आणि मुलींचे फायनान्स वेगवेगळे असतात का? खरं तर दोघांच्या आकांक्षा, ॲस्पिरेशन, खर्च सगळे वेगळे वेगळे असतात. फायनान्सच वेगळे असतात का तर नाही, बट त्यांचे माइलस्टोन्स, त्यांच्या गरजा ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात. त्यातनं काय होतं माहिती आहे का, स्त्रीचं मी बघितलं आहे की तिचं आहे ना लाईफमध्ये जरी ती अर्निंग असेल तरी कन्सिस्टन्सीही नसते. म्हणजे कसं होतं, मॅटर्निटी लिव्ह आली की तिला ब्रेक आला, मग नंतर घरात काही अडचणी आल्या, म्हणजे मुलाची धावपीच आली किंवा मुलाचं नीट शिकत नाही आहे, अशा वेळेस शक्यतो तू बघ बायकांना नोकरी सोडावी लागते, तर इनकन्सिस्टन्सी असते पगारात. सेकंडली, जेव्हा डिसिजन मेकिंग येतं ना फायनान्सच्या बाबतीत, खूपशा स्त्रिया या इधर वडिलांवर, भावावर किंवा आपल्या मिस्टरांवर डिपेंडेंट असतात, कारण का सुरुवातीपासून त्या लोकांनी डिसिजन्स घेतलेले असतात. तर प्रॉपरली फायनान्सचं नॉलेज नाही किंवा कुठेतरी मागे आपण म्हणजे आपला कॉन्फिडन्स कमी पडल्यामुळे ह्या डिसिजन मेकिंगला पण स्त्रिया मागे असतात. आणि मग तिथे मी म्हणते थोडासा फायनान्समध्ये पुरुष आणि स्त्रियांमधला तो डिफरन्स येतो. पण आजकाल मी बघितलं आहे, माझ्याकडे आता मी एकच परवाची एक माझी रील आहे, त्याच्यात मी स्त्री शक्तीबद्दल बोलली आहे. मॅक्सिमम आजकाल मला जे कमेंट्स किंवा मला जे कॉल्स येत आहेत ते स्त्रियांकडनंच येत आहेत. सो आपलं जगसुद्धा आता शिफ्ट व्हायला सुरू झालं आहे. आणि कितीतरी बायका आहे ना घरी म्हणजे होममेकर आहेत, पण आपल्या नवऱ्याने दिलेल्या खर्चातनं आपला म्हणजे पगार म्हणजे त्यातनं पैसे बाजूला करून न नवऱ्याला सांगता एक चांगला ॲसेटसुद्धा बनवत आहेत आणि ते उद्या वेळ आली तर आपल्या घरात मदतसुद्धा करत आहेत. सो असा आता शिफ्ट थोडासा व्हायला लागला आहे मला फायनान्सेसमध्ये असं वाटतं आहे. म्हणजे तेवढी आता जो आधी डिफरन्स असायचा की पुरुषच फायनान्स बघायचा आणि स्त्री शक्यतो घर बघायची, आता असं राहिलेलं नाही आहे. बरोबर. आणि स्त्रीकडे काय आहे की तिकडे पेशन्स खूप आहे. हो, अगदी बरोबर. स्त्रीकडे आणि एवढं घर सुंदर सांभाळते एखादी महिला आपलं स्वतःचं, तर डेफिनेटली तिच्या हातात फायनान्सेस दिल्यावर ती त्याचा पुरेपूर फायदा उचलणार आहे, कारण का तिच्याकडे पेशन्स असतो. आणि पैसे ना हे पेशन्सनीच बघणार. म्हणजे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी इज इक्वल टू वेल्थ क्रिएशन असं आम्ही नेहमी सांगतो. म्हणजे कुठलाही तो फायनान्शियल ॲडवायझर किंवा प्लॅनर तू बघ की दोघंही जेव्हा आपल्या हातात असतील ना, आज तो किती इक्विटी मार्केट्सवाले पैसेवाले बनले, जे पण बनलेत ते थोडेसे पैसे घेऊन ते विसरलेत म्हणून ते बनले. तर त्यामुळे पेशन्स ही फार गरजेची आहे आणि ती स्त्रीकडे शीतलता ही खूप छान असते, त्याच्यामुळे पण तो डिफरन्स दिसतो आपल्याला. बरोबर. मग अशा केसमध्ये मग स्त्रीने फायनान्शियल फ्रीडम स्वतःकडे घेणं किंवा फायनान्शियल फ्री होणं हे किती महत्त्वाचं वाटतं असतं तुम्हाला? आजकालच्या काळात तर फारच गरजेचं झालेलं आहे, कारण का एवढी अनसर्टनिटी आहे ना मार्केट्समध्ये. आता कसं होतं, आम्ही डायरेक्टली क्लायंट्स हँडल करतो आहे. तर आता माझ्याच क्लायंटचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं ना, म्हणजे माझ्याकडे जेव्हा आली ती 36 वर्षाची होती, आता 40 वर्षाची आहे. म्हणजे लिटरली आली तेव्हा 1 तास जवळजवळ तिचं दुःखच सांगत होती. म्हणजे एकदम ट्रॅजेडिक आहे. मुलगी 9 वर्षाची आणि मिस्टर IT मधले, चांगला पगार आणि एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे डायरेक्टली दोघंही ते जे गर्लफ्रेंड आणि ते UKला निघून गेले. आता अशा वेळेस हिने कधीही सेव्हिंग माहीत नाही, ती कमवत होती पण तिचा पैसा 40,000 पगार ती सगळी उधळून टाकायची, कारण का मिस्टरांचा व्यवस्थित घरात सगळा भार उचलत होते ते. आता तू सांग, शून्यातनं आपल्या मुलीला म्हणजे ॲलिमनी मिळेल, हे सगळं मिळेल, पण हे नंतर हे तर डिवोर्स केसला वेळ लागतो ना सेटल व्हायला. तर अशा केसमध्ये शून्यातनं म्हणजे खर्च कसा चालवायचा, तेव्हा आम्ही छोट्याशा आधी SIPनी सुरुवात केली आणि ती सगळं ते बॅलन्स करायला लागली. आज त्या बाईचे ऑलमोस्ट 26 लाखाचा स्वतःचा पोर्टफोलिओ आहे. तर आता तिला जो कॉन्फिडन्स आहे ना, ती म्हणते आता मला कोणावर डिपेंडन्सी राहायची गरज नाही आहे मॅडम, आता तुम्ही मला ते शिकवलं आहे. सो असे इतक्या एक्झाम्पल्स आहेत. आता कोविडमध्ये बघ कितीतरी लोकांचे पार्टनर्स गेले म्हणजे, आणि त्या स्त्रिया कायम हाऊसवाईफ होत्या.
त्या मुलांचे संगोपन, आपल्या घरातल्या फॅमिलीची काळजी घेत होत्या. अशा वेळेस जेव्हा मिस्टर अचानक वारल्यावर त्या स्त्रीवर काय झालं असेल सांग. टर्म प्लॅन लोक घेत नाहीत, इन्शुरन्स लोक घेत नाही, मेडिक्लेम लोक बायफळ खर्च समजतात. आता इथे जर का प्रॉपरली सेक्युअर्ड असता बायका तर आज ती वेळ आली नसती की तू 40 आणि 45 नंतर पहिल्यांदा नोकरी करणं बाईला इतकं सोपं जात नाही. तर त्यामुळे आर्थिक म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे स्त्रीकडे असलंच पाहिजे. बरोबर. पण आता हे झालं आपण सगळ्या स्त्रीच्या बाजूने बोललो, पण पुरुष म्हणतील की अरे आमच्या म्हणजे कमेंट्स मी खूप वेळा बघतो की पोरी अशाच वागतात, तशा वागतात, म्हणतात की ते म्हणतील की मग ह्यांच्या हातात दिलं तर मग हे वायफळ खर्च करतात किंवा हे पैसे मॅनेज नाही करत किंवा आम्हाला न सांगता पैसे लपवून ठेवतात, असं त्यांचं म्हणणं येतं. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे का, इथे आपण कंपॅरिझन नाही करत आहोत. आपण स्त्रीला स्वावलंबी असणं गरजेचं झालेलं आहे. ह्याचबरोबर पुरुष आपला फायनान्सेस म्हणजे कोणीतरी पार्टनरमध्ये नाही, एखादा खर्चिक असतो, एखादा बॅलन्स करणारा असतो. तो कुठलाही असू शकतो, तो स्त्री असू शकते किंवा पुरुष असू शकतो. आता जेव्हा दोघंही जण नोकरी करतायत ना, मी काय बघतेय की दोघांमध्ये एक स्वावलंबीपणा असतो आणि मग तिथे ना इगो खूप त्रास देतो. म्हणजे हे माझे पैसे आहेत, हे तुझे पैसे आहेत. कधीही एक दोघंही जण नवरा बायको असतात, हे माझे आणि तुझे पैसे नसतात. जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स वेगळे वेगळे करतात पण तुमचे गोल्स सेम असणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर तू आपलं स्वतःचं घर घ्यायचं आहे, मुलांचं शिक्षण येत आहे, स्वतःचं रिटायरमेंट येत आहे, हे दोघं वेगळे वेगळे नाही जगणार आहेत, दोघं एकत्रच ते त्याच्यासाठी काम करणार आहेत. तर आता जेव्हा दोघं एकत्र येऊन इन्व्हेस्टमेंट्स करतात ना, मग साधं घर घ्यायची गोष्ट झाली. तू एकटं घर घ्यायला जाशील, तुला एकट्याला डाऊन पेमेंट करायचं आहे, तुला एकट्याला लोन सँक्शन करायचं आहे. तू आणि तुझी बायको मिळून घर घेतेय तर तुमच्या दोघांचं जॉईंट लोन पण मोठं पास होणार आहे, तुझ्या दोघांचं मिळून डाऊन पेमेंट पण मोठं होणार आहे, म्हणजे आपलं घर पण मोठं झालं. तर जिथे दोघांचं युनायटेडली डिसिजन जातं तेव्हा तुझं ॲसेट्स पण मोठे बनतात, तुझी लायबिलिटी पण खाली येते आणि ते म्हणजे ते दोघांचं डिसिजन असल्यामुळे दोघं ते एन्जॉय पण करतात आणि फॅमिलीमध्ये पण आपलं समाधान असतं. तर त्यामुळे कुठेतरी ना एखाद्याने इगो कमी करावा आणि असं जेव्हा करतो ना तेव्हा स्त्री आणि पुरुषांमधले फायनान्सेसचा डिफरन्सेस निघून जातो आणि मग तिथे म्युच्युअली ते दोघे जण आणि असे जेव्हा माझ्याकडे मी बघते क्लायंट्स जेव्हा करतायत त्यांचे ॲसेट्स म्हणजे 5,000 आम्ही SIP सुरू केलेली 2012 वगैरे आणि आज 7 कोटीचे पोर्टफोलिओज आहेत. म्हणजे सुरुवात आता काही तेवढा SIP राहिली नाही, मोठी झालेली ऑफकोर्स, पण सुरुवात कितीनी होती तर 5,000च्या SIP. आज कितीचा पोर्टफोलिओ आहे? 7 कोटीचा. लोकांना जेव्हा मी असं सांगते त्यांना काही मॅडम काही स्टोरी बनवतात, मी म्हणताय झूम कॉलवर कनेक्ट करा तुम्ही, मी तुम्हाला स्वतः लाईव्ह दाखवते. माझ्या ऑफिसला मी ठाण्याला हिरानंदानी मेडोजमध्ये माझं ऑफिस आहे, येऊन मला भेटा, मी तुम्हाला लाईव्ह दाखवते अशा पोर्टफोलिओ झालेत की नाही. कारण का इथे वेळ दिलेला आहे क्लायंटनी, आपले पगार जसा वाढत गेला SIP वाढवलेले आहेत आणि असे जेव्हा युनायटेडली तुमचे दोघांचे म्हणून इन्व्हेस्टमेंट्स होतात ना तिथे ॲसेट्स क्रिएशन हे होणारच. तर ते फार महत्त्वाचं आहे आजकालच्या काळात, जेव्हा नवरा बायको म्हणजे एकत्र येऊन काही करतात. डिफरन्सेस असले ना मग गोंधळ होतो सगळा. म्हणून तिने लपून काय केलं आहे किंवा ह्यांनी लपून काय ह्याचा प्रश्न नाही. म्हणजे तुला दुसरं एक छान उदाहरण द्यायचं झालं ना तर आत्ताच म्हणजे मी माझ्या एका रीलमध्ये सांगितलेलं, माझी एक दुबईची क्लायंट आहे आणि तिचा नवरा तिला एक पॉकेट मनी किंवा घर खर्चाला पैसे द्यायचा, त्याच्यातनं तिने 30,000ची SIP 2014ला सुरू केलेली, ती म्हणजे कंटिन्यू ठेवली. आत्ता त्यांनी दुबईला घर घेतलं आणि त्यावेळेस आहे ना मिस्टरांना 50 लाख शॉर्ट पडत होते आणि तिने मला सांगितलं की मॅडम मुझे रीडिंग करना पडेगा, कारण का माझ्या मिस्टरांना मला मदत करायची आहे. आणि नवऱ्याला अचानक धक्का दिला की मी तुला 50 लाखाची मदत करते. नवरा एवढा शॉक्ड होऊन मला कॉल करत होता की लिटरली इमोशनल की मॅडम मला हे माहिती कल्पना पण नाही, म्हणजे एक स्त्री काय करू शकते. म्हणजे शेवटी ते उपयोगीच पडले ना त्यांच्याच फॅमिलीला. आज त्यांचं ते घर झालं. म्हणजे मला असं प्राऊडली सांगावं असं वाटतं की बुर्ज खलिफाच्या समोर त्यांचं 2 BHKचं अपार्टमेंट आहे. तर ते शक्य झालं त्या स्त्रीच्या त्यावेळेसच्या डिसिजनला. सो आजकाल खूप लेडीज पण स्मार्ट झालेले आहेत आणि दोघं जेव्हा युनायटेडली काही करतील ना त्याला अर्थ पण खूप मिळतो. तर आता घराचा आपला विषय निघाला की नवरा बायको मिळून घर घेऊ शकतात, चांगलं फायदेशीर पण आहे. पण अजून एक प्रश्न असतो त्याच्या मनामध्ये की घर घ्यावं की रेंटने राहावं. आता कसं आहे माहिती आहे, तुझा नवीन संसार आहे आणि तुमचा पगार पण अगदी घर चालेल एवढाच आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही भाड्याने राहिलेलं कधीही चांगलं. आता एक एक्झाम्पलच मला आत्ता पुण्यावरनं एक कॉल आलेला त्याच्यावरनं सांगते. मुलाचा पगार होता
46,000. ओके. तिच्या बायकोचा पगार 28,000. ओके. आणि त्यांना कुठेतरी 1 बेडरूम किचन घ्यायचं होतं पुण्यात. आता तूच इथे बघ कसं होतंय, दोघांचा मिळून एक 65-70 हजाराचा पगार येतोय. महिन्याचा खर्च एक 15 ते 20 हजार तर असणार. बरोबर. आणि तू जर का 50 लाख म्हणजे तुझं त्यांची डाऊन पेमेंटची जरासुद्धा तयारी नाही, कारण का आत्ताच लग्न झालेलं. रेंट भरायला लागत होतं म्हणून त्याला घर घ्यावंसं वाटत होतं. तर तिथे मला एक लक्षात आलं, त्याला 40 ते 45 हजाराचा EMI चढणार. 15-20 हजाराचा तुझा घर खर्च असणार. उरणार तुझ्याकडे 5-10 हजार. तुझं नवीन सुरुवात जर्नी तुमच्या दोघांची, इथे तुम्हाला फिरलं पाहिजे का लायबिलिटी घेतली पाहिजे? सो हा पहिला प्रश्न आला. तर कारण का ना परत लाईफ आपलं परत नाही येणार आहे, एकच आयुष्य दिले देवाने. मग ते जर का प्रॉपरली नियोजन करून 3 वर्ष वगैरे थांबून त्याचे आपण EMI भरायला तयार होतो, ते पैसे जर का 3 वर्ष नीट गुंतवले, त्याच्यावर 12-14% मिळाले, त्याचा एक कॉर्पस क्रिएट होणार आहे. परत पुढे जाऊन आपल्या 3 वर्षांनी तुझा 46,000 पगार राहणार आहे का? तर तो डबल झालेला असणार. तू प्रयत्न करणारच. मिसेस पण थोडीशी चांगला पगार कर. आता इथे तुझ्या म्हणजे 50 लाखाच्या ऐवजी तू 75-80 लाखाचं 2 BHK घेऊ शकतो. तुझी लोनची लायबिलिटी पण तुझ्या पगाराच्या हिशोबाने कमी असणार आहे. आणि तुझे हे 3 वर्ष जी आहेत ती जीवनाची ती घालवलेली नसणार. मग अशा वेळेस मी सांगते की तोपर्यंत तुझं लोकेशन क्लिअर झालेलं असेल, तुम्हाला मूलबाळ असेल तर त्याची शाळा तुम्हाला माहिती असेल कुठे असेल. तर अशा वेळेस जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की इथे आपल्याला स्थायिक व्हायचं आहे, तेव्हा मग आणि ते घर एन्जॉय करता येणार असेल तर मग घर घ्यावं. नाहीतर मग तुमची सारखे रोलिंग जॉब आहेत आणि मग घर घेऊन उपयोग काय, भाड्यानेच द्यायचं. तर मग तो भाडेकरू मिळतोय की नाही, मग ते किती त्रास देतोय, मग हे सगळ्या कशाला गोष्टी. मग त्या म्हणून नीट डिसिजन घेऊन एक आर्थिक सल्लागारची कन्सल्ट करून, किती कॉल्स येतात आम्हाला त्याच्यावर की मॅडम मी घेऊ की नको, आम्ही बरोबर इव्हॅल्युएट करून सांगतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आता दुसरंच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मला आत्ता माझ्या एका क्लायंटचा कॉल आला, म्हणजे नवरा बायको माझ्याशी कन्सल्ट करतात. आणि त्या क्लायंटनी मला की मॅडम निखिल आहे ना 3 BHK मी सांगते त्याला घ्यायला, तो 2 BHKच घेतोय, असं की तुम्ही सांगितलं तर तो ऐकेल. तर मग मी फोन केला की अरे, आणि ही यंग मुलं आहेत 35-36 वर्षाची. तर मी म्हटलं निखिल का रे 2 BHK म्हणतोय, 3 BHK तो इझिली, ती बँकेत आहे, तो स्वतः IT मध्ये आणि व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. मग जेव्हा एवढं स्टेबल असेल ना आपलं, मग आपण एक मोठी उडी मारावी. मग उगीच 2 BHKवर सेटल नाही व्हावं. एकदाच घर होणार आहे, छान 3 BHK घेतलं. जीवनात फक्त पैसे कमवणं आणि पैसे बॅलन्स करणं हे नाही, जीवनाला अर्थ पण मिळाला पाहिजे. म्हणजे जे पैसे कमवतो त्याला काहीतरी चालना मिळाली पाहिजे. तर आपलं घर आपलं पहिलं एक सुरक्षित, म्हणजे बायकांसाठी तर एक ते घरटं असतं, तर ते तर छानच असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी थोडंसं अपग्रेड करावं लागलं, थोडं ताणावं लागलं आपल्याला पगाराच्या हिशोबात, तरी पण माहिती पाहिजे की हे घर आपण राहणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. 2nd, 3rd हाऊसला आम्ही प्रमोट नाही करत. आणि ते जर का नीट गणित बसलं ना की घर नक्की घ्यावं, नाहीतर मग भाड्याने राहावं. ओके, चांगलं उत्तर दिलं. म्हणजे डायरेक्टली लोकांना सगळंच समजलं. म्हणजे डायरेक्ट तुमची ऐकत नसेल तर उडी पण नका मारू, आणि जर असेल तर नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि छान घेतलं पाहिजे पहिलं असेल तर. अगदी बरोबर. म्हणजे घराच्या बाबतीत तर भरपूर तुला एक्झाम्पल्स देऊ शकते. आता माझ्या ना क्लायंटनी दादरला घर घेतलं. जेव्हा घर घेताना तिचं 76 लाखचा पोर्टफोलिओ माझ्याकडे होता, जवळजवळ एज 39 वगैरे, आणि SIP पण डिसेंट चाललेली. आणि ती घ्यायला निघाली 1 रूम किचन, आणि नवरा बायको आणि मुलगी, आणि कधी कधी सासू सासरे पण येऊन राहायचे. मी म्हटलं, कारण का तिला हे पैसे जास्त काढायचे नव्हती, SIP कमी करायची नव्हती, कारण का लवकर रिटायरमेंट, मुलीला चांगलं शिक्षण हे तिचं स्वप्न होतं. तेव्हा मी म्हटलं हे बघा, घर परत होणार नाही, 1 RK नाही, आपल्याला 1 BHKच घ्यायचं आहे. ती म्हणते अरे मॅडम सगळे पैसे काढायला लागतील, SIP थांबवावी लागेल. म्हटलं चालणार आहे, आत्ता चालणार आहे. कारण का एकदा तुझं घर नीट नेटकं झालं ना, जेव्हा तिचं घर झालं ना 1 BHK, लिटरली तिच्या घरातल्या तिच्या अगदी जवळच्या नातेवाईकांना आणि मला आमंत्रण होतं. आज सांग, जेव्हा 1 BHK ती स्वतः उपभोगतीये, तिचा आनंद वेगळा. लगेच SIP 1 वर्षातच दोघांचा पगार वाढला, SIP दुप्पट केली दोघांनी. म्हणजे EMI तर चालूच आहे, पण आता कॉन्फिडन्स वाढला ना की अरे मी बरोबर दिशेला आहे. आणि मी आहे म्हटल्यावर ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर, मुलीचं शिक्षण आणि रिटायरमेंट हे मी तर घेणारच करून. तर त्यामुळे जेव्हा एक आर्थिक सल्लागार किंवा फायनान्शियल प्लॅनर तुमच्याबरोबर असोसिएटेड असतात ना, तुमचे बाकीचे सगळे टेन्शन जातात. तुम्ही फक्त तुमचा पगार
आणि तुमचा बजेट हे प्रॉपरली नियोजन करता आलं पाहिजे. बाकीचं सगळं आमच्यावर येतं. बरोबर. पण आता ह्यामध्ये एक अजून होतं की आता घरच घ्यायचं आहे, तर मग ते अंडर कन्स्ट्रक्शन घ्यावं की मग रेडी पोझिशन घ्यावं, कुठे नक्की फायदेशीर राहील? आता अंडर कन्स्ट्रक्शनचा ना माझा अनुभव काही चांगला नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे माझं स्वतःचं ऑफिस आहे ना, हिरानंदानी मेडोज, ठाणा, विच इज अ व्हेरी प्राईम लोकेशन. 2019ला मी बुक केलेलं माझं कमर्शियल ऑफिस. आणि झालं काय, कोविड आल्यामुळे ते बारगळलं, म्हणजे ते पुढे गेलं सगळं. आता बारगळलं म्हणजे किती, हिरानंदानी बघून म्हणजे दुसरा कुठला बिल्डर असता तर म्हणजे विचार केला असता. इथे तर खात्री होती की मला वेळेवर पोझिशन मिळणार, पण जवळजवळ 4 वर्ष ओसी न मिळाल्यावर, काही पण जे काही कारण आहेत, आत्ता गेल्या ऑक्टोबरमध्ये मला त्याचं पोझिशन मिळालं. वर्ष, आणि पैसे 80% दिलेले होते. आता हे कोणाबरोबर पण होऊ शकतं, म्हणजे इट्स अ लॉटरी बेसिकली. तुला वेळेवर अंडर कन्स्ट्रक्शन घर मिळालं, तुमची लॉटरी, चांगलं. नाही मिळालं तर तुम्ही असे कितीतरी क्लायंट्स आहेत जे असे अडकलेले आहेत की घराच्या बाबतीत. आता त्याच्यानंतर परत घर जर का तू सेकंड होम म्हणून घेतोयस तर त्याला तुला भाडे करू मिळतं की नाही, हे कठीण. आता मेडोजसारख्या जागी माझं ऑफिस आहे, पण मला 6 महिने लागले. जेव्हा 20 एजंट्स माझ्यासाठी काम करत होते तेव्हा 6व्या महिन्यात मला रेंटल मिळाला, ते पण माझी मैत्रीणच. म्हणजे मग इथे ना मग आम्ही सांगतो की स्वतःचं घर छान असावं, पण दुसरे जे तुमचे पैसे आहेत ना ते इलिक्विड ॲसेट्समध्ये टाकू नका. आमच्यासारखी लोक तुम्हाला सुंदर नियोजन करून देतात. तुम्ही 1 कोटी टाकताय ना, तुम्हाला 25,000 भाडं येणार आहे घरातनं, मी तुम्हाला 60,000 ते 65,000 गॅरंटेड दर महिन्याला देते. काही तुमचा फरक येणार नाही, तुमच्या वरती खालती अमाऊंटमध्ये काही नाही. सुरुवातीला तुमची अमाऊंट वोलेटाईल जाऊ शकते, जे 1 कोटी आपण टाकणार आहोत, पण तेही 5 वर्षांनी वगैरे स्टेबलच होतात तुमचे पैसे. आणि तुम्हाला हे जे 60,000-65,000 हे दर महिन्याला येत राहतात. तर असे सुंदर नियोजन होतं जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये SWP वगैरे ऑप्शन्स घेतात तेव्हा. बरोबर. मग हे SWP तुम्ही म्हटलात, मग SIP लोक म्हणतात करा, काही जण म्हणतात की SWP तुम्ही करा, तर नक्की ऐकायचं कोणाचं, SIP करायची का SWP करायचं? आता कन्फ्युजन आहे ते. आता तुमच्यासारखी म्हणजे यंग मुलं आहेत आणि तुला रिटायरमेंट 20 वर्षांनी 25 वर्षांनी येणार आहे, तर तुला पैसे आधी बनवायचे आहेत, कॉर्पस क्रिएट करायचं आहे. ह्याला SIPचं माध्यम लागणार. म्हणजे काय, आपण आपल्या अकाउंटमधनं सेव्हिंग करतोय, इन्व्हेस्ट करतोय, आणि पुढे जाऊन जेव्हा आपल्याला रिटायरमेंट येईल किंवा आपल्याला आपल्या मुलांचं शिक्षण येईल तेव्हा ते पैसे विड्रॉ करतोय. जेव्हा रेग्युलरली काढतो त्याला SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल असं म्हणतो. आता जेव्हा तू रिटायर होतोय की रिटायरमेंटला जवळ येतोय किंवा तुला एक्सेस पैसे आहेत तुझ्याकडे, असे तू पैसे जेव्हा गुंतवतोय, म्हणजे तुझ्याकडे 25 लाख आहेत किंवा 10 लाख आहेत किंवा 5 कोटी आहेत आणि तुला रिटायरमेंट येत आहे, तेव्हा तू सिस्टमॅटिक विड्रॉल म्हणजे त्याच पैशांमधनं दर महिन्याला आपल्या घर खर्चाला ते पैसे काढायला सुरू करतो. तर तिथे मग विड्रॉल सुरू करावा. जेव्हा यंग असतो तेव्हा पैसे कॉर्पस बनवावा, जेव्हा आपल्याकडे कॉर्पस बनतो तेव्हा त्याच्यातनं पैसे विड्रॉ करावे. हे SIP आणि SWP हे एक्झॅक्टली दोन्ही ऑपोजिट आहेत. म्हणजे एकातनं पैसे बनवतो आणि एकातनं रेग्युलर कॅश फ्लोज घेतो. तर हे डिफरन्स कळला की लोकांना कळतं आता मी SIP करायला पाहिजे का SWP करायला पाहिजे. बरोबर. आता आमच्याकडे जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत तर त्यांचं एक आम्हाला लक्षात आलं की त्यांचं म्हणणं असतं की अजून पण बरेच जण असं म्हणतात की हेल्थ इन्शुरन्सचे पैसे वाया जातात. तर आम्ही काय करतो की क्लायंट आम्हाला नेहमी सांगतात की आपण पहिले SIP स्टार्ट करू, आपण पहिला पोर्टफोलिओ बिल्ड करू. मी अजून यंग आहे, मी 25 वर्षाचाच आहे, मी 28 वर्षाचाच आहे, मला काय एवढं लगेच काय होणार नाहीये, तर मग आपण SIP करावी, इन्शुरन्स नको. आता तूच मला उत्तर देणार आहेस. तू SIP केली आहे, तुला ऑफिसमधनं मेडिक्लेम आहे, आपण गृहीत धरूया. आता तू उद्या जॉब चेंज करतोयस बरोबर, आणि तुला डेंग्यू झाला आणि तुला जॉबमध्ये ब्रेक आहे किंवा तिथे प्रोबेशन आहे आणि मेडिक्लेम कवर्ड नाही आहे, काय होणार? तू SIP करून समजा तू 2 लाख रुपये क्रिएट केलेस, बनवलेस, तू एवढ्या वर्ष मेहनत करून आपले पैसे बनवलेलेस, 2-5 लाख जे काय असतील, आणि उद्या एका जॉबमधनं दुसऱ्या जॉबमध्ये जाताना काहीतरी गडबड झाली आणि ॲडमिट झालो. कोविडचाच सिनारिओ बघ, कितीतरी लोक ॲडमिट झालेले. अशा वेळेस जर का तुला 3-4 लाखाचं बिल आलं, काय होणार? पैसे आहेत आपल्याकडे मेडिक्लेमला, त्या मेडिक्लेमला कॉस्ट किती येणार होती? 10-15-20 हजार. बरोबर, 15-20 हजार आपल्याला एकदम झेपले असते भरायला. आता 3 लाख 4 लाख जेव्हा हॉस्पिटलचं बिल आलं, आपले जेवढी तू पैसे जमा केलेले तुझे SIPचे सगळे पैसे गेले इकडे, मग त्याला काय अर्थ? मग त्यापेक्षा ते 15,000 जर का काढले असते तर तुला कळलं हा वायफळ खर्च नाही आहे,
हा गरजेचा खर्च आहे, फक्त आपण कसं घेतोय ना त्याला ते फार महत्त्वाचं आहे. मग तिथे आम्ही म्हणतो SIP चालू करा, पण आपला एक बेसिक जो बेस स्लॅब असतो म्हणजे इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हे असलंच पाहिजे. पुढे जाऊन किती लोकांना मी आता बघते माझ्या क्लायंट्सना मेडिक्लेम घ्यायचा असतो पण डायबिटीज आहे, BP आहे, आर्थरायटिस आहे, हे सगळे बायपास झालेली आहे, ह्या लोकांना मिळतच नाही आहेत. आता ते म्हणतात मॅडम हम एक्स्ट्रा प्रीमियम भी देणे को रेडी आहे, पण नाही मिळतात. तर अशा केसच्या अगोदर आहे ना आपल्याला आपली इन्शुरन्स पॉलिसी असली पाहिजे. सो आम्ही तरी क्लायंटला रेकमेंड करतो की असली पाहिजे, कारण का नाहीतर जे पुढचे भवितव्यासाठी पैसे जमा केलेत ना तेच मग आपल्याला इथे वापरावे लागतात. बरोबर. आणि मग परत शून्यातनं तुझी सुरुवात असं होतं. आता मी ह्याबद्दलच एक उदाहरण म्हणजे एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं की म्हणजे कंपनी तुम्हाला लॅपटॉप देते पण तुम्ही स्वतःचा लॅपटॉप वापरता, मोबाईल देते पण तुम्ही मोबाईल वापरता. बरोबर आहे. मग तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कंपनी देते तरी पण तुमचा पण एक स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. आता मी तुला म्हणजे मजेशीर मी तुला उदाहरण देईन. आपण गाडी घेतो, गाडीचा पण आपण इन्शुरन्स घेतो. आता ती तर एक लाईफस्टाईल नॉन लिव्हिंग स्टफ झालं. इथे स्वतःचं तर लाईफला केवढी व्हॅल्यू आहे, मग तिथे का मागे पडायचं. म्हणजे आता तू एक मी तुला सिम्पल सांगितलं की तू समजा रोज घरी 6:30-7 पर्यंत घरी पोचतोयस. बरोबर. तू समजा 9-9:30 आला आणि घरी सांगितलेलं नाही आहे, घरातल्या लोकांची काय प्रतिक्रिया असेल, घाबरून जाणार, म्हणजे काळजी वाटणार ना त्यांना. बरं, त्या दिवशी नाही आला, दुसऱ्याही दिवशी नाही आलास तर तुझी काय होणार, घरातल्या लोकांची एकदमच घाबरून जाणार की काय झालं, नेहमी रेग्युलरली येणारा ह्या वेळेस येणारा माणूस आहे आणि काय आपण कळू नये. समजा तो माणूस उद्या नाहीच आहे, म्हणजे येणारच नाही आहे, म्हणजे त्याची डेथ झाली आहे, त्या घरातल्या लोकांचं काय म्हणजे इमोशनल लॉस काय असणार आहे हे कोणालाही म्हणजे मला सांगताना सुद्धा काट येतात. आणि अशा लोकांची आत्ता झाली आहे करोनाच्या वेळेस कंडिशन. आता त्यावेळेस कोणाची जबाबदारी होती ते घर सेक्युअर करण्याची? तुझ्या घरातल्या लोकांची, म्हणजे आपली बायको असू शकते, मुलगा असू शकतो, आपले आईवडील असू शकतात. आता त्या लोकांना ना आपल्या पैशांची पण गरज झालेली असते, म्हणजे दर महिन्याला पगार येतो त्याच्यावरनं ते घर चालतं आहे. आता त्यावेळेस तुम्ही गेल्यावर इमोशनल लॉस तर झाला, पण फायनान्शियल लॉस होऊ नये ह्याची जबाबदारी त्या माणसावर असते जो कमवता असतो. मग ते पहिलं सेक्युरिटी आपली असली पाहिजे, म्हणजे मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स हे इक्वली इम्पॉर्टंट असतं. कारण का ह्याच्याशिवाय तू वरचे थर बांधायला गेलास ना तू कोसळणारच आहेस. बरोबर. तर तुम्ही हे समजून आपलं लाईफ इन्शुरन्स काढला पाहिजे की उद्या आपली बायको जी कधी तिने घर आपलं सांभाळलेलं आहे, कधी नोकरी केलेली नाही आहे, तिला 40 आणि 50शीत जाऊन नोकरी करण्याची गरज नाही लागली पाहिजे. आपली मुलं जी एवढ्या चांगल्या शाळेत शिकलेली आहेत त्यांना जाऊन पब्लिक स्कूलमध्ये ॲडमिट करायची वेळ यायला नाही पाहिजे. तर अशा कारणांसाठी आपला लाईफ इन्शुरन्स आणि आपला मेडिक्लेम हा असलाच पाहिजे. ओके. पण आता मी समजा ॲज अ वर्क करतो इथं कंपनीमध्ये आणि मला ऑलरेडी इन्शुरन्स कंपनी दिलाय, मग मी विचार करतो की मला इन्शुरन्स काढायची काय गरज आहे. तर मी आता तुला जसं सांगितलं, तुम्ही जेव्हा जम्प करता ना जॉब, खूपदा कंपनी प्रोबेशनवर टाकते तुला, किंवा तू मध्ये एक ब्रेक घेतो. म्हणजे तू आता इथे रिलीव्ह होणार आहेस मे बी 31 जुलैला आणि तिथे तू जॉईन करशील मे बी 15 ऑगस्टला. आता गॅरंटी आहे काय 15 दिवसात मला काही होणार नाही आहे, म्हणजे तू किती काही घरात चालता चालता पण तू पडू शकतोस, काही होऊ शकतं, फ्रॅक्चर होऊ शकतं, डेंग्यू, मलेरिया, आजकाल तर कायच म्हणजे सांगताच येत नाही हे गणित. तर अशा वेळेस तुझं काही झालं आपण किती नुकसान करणार आहोत. 15-20 हजाराचा प्रीमियम, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कितीचं बिल लागू शकतं. म्हणजे मुंबई पुण्यात आपण राहतोय, आमच्या मुंबईत साधं नुसतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर 2.5-3 लाखाचं बिल जात आहे. मग त्याच्या अगेन्स्ट तुझे 15,000 तुला झेपणारे अमाऊंट आहे ना. मॉलमध्ये जातोय तर 1,000-2,000 तर आपण तसेच उडून येतो. मग हे तर वर्षाचे आपल्याला 15,000 रुपये भरायचे, मग काय हरकत आहे. आणि ते पण यंग जेव्हा असतो तेव्हा 10-12 हजारातच आपला प्रीमियम होतो. म्हणून मग जरा लवकरच आपला मेडिक्लेम घेतलेला बरा. बरोबर. म्हणजे छोटीशी ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला खूप महागात पडू शकते. त्याच वेळी काय झालं म्हणजे कोणाला काही सांगता येत नाही ना आजकाल. निश्चितही काहीच नाही. बसमध्ये जाता जाता काही काही किस्से होत आहेत, ट्रेनमध्ये जाताना ॲक्सिडेंट्स होत आहेत. तर त्या कुठल्या वेळेस आपल्यावर ही परिस्थिती येईल ती येणारही नाही आली तर चांगलं उत्तमच आहे, मग आपलं तर सगळं स्टेबल आहे. पण आली तर काय, हा प्रश्न नेहमी आला पाहिजे. आता आपण जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही शिकवता तेव्हा म्हणजे काय असतं, लहान मुलांना शिकवणं सारं सोपं असतं. आता आपल्यामध्ये कसा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सगळ्या क्लायंटला नव्याने शिकावं लागतं. बरोबर. पण तेच जर लहान मुलांना आधीपासून माहिती असतं त्यांच्या, किंवा त्यांनाच लहानपणी माहिती असतं तर खूप इझी झालं असतं. तर मग ह्या गोष्टी सगळ्या लहान मुलांना कशा शिकवायच्या? आता
कशा शिकवायच्या हे मी माझ्या मुलांच्या उदाहरणातून देऊ शकते तुला. बरोबर. आता म्हणजे मुलं जेव्हा छोट्या असतानाच म्हणजे 10-12 वर्ष, त्याच्या अगोदर त्यांना तेवढी अक्कलसुद्धा नसते, तर काही मेजर डिसिजन्स असायचे ना, म्हणजे घर विकत घ्यायचं आहे किंवा साधं एक फ्रीजसुद्धा नवीन घ्यायचं आहे, मी मुद्दाम मुलांना इन्व्हॉल्व करायची की म्हणजे आता बघ आपलं एवढं बजेट जाणार आहे, आता घराच्या वेळेस हे लोन येणार आहे, आपल्याला हा EMI बसणार आहे. तर मुलांना ते थोडंसं फायनान्सचं नॉलेज यायला लागलं की लोन असतं, EMI असतो, आपल्याला बजेट करायला लागतं. हे झालं, सुरुवात अशी झाली. त्याच्यानंतर मी काय केलं, 12-13 टीन्समध्ये जशी माझी मुलं गेली, त्यांना एक पॉकेट मनी मुद्दाम द्यायला सुरू केली. म्हणजे छोटी अमाऊंट, 5,000 7,000, हे त्यांना आपलं बजेट मेंटेन करता यावं म्हणून. आता जेव्हा असं करायला लागलं ना, मी त्यांना पिगी बँक घेऊन दिली की सगळे पैसे खर्च नाही करायचे, मग त्यातनं काही आपल्या पिगी बँकमध्ये सेव्हिंग करायची. SIP मी चालूच होती माझी साईड बाय साईड. आता कसं झालं, आत्ता माझ्या मुलाने ना मॅकबुक घेतलं. आता जेव्हा त्यांनी मॅकबुक घ्यायचं नाव काढलं ना, मी त्याला सांगितलं, हे बघ, मी डायरेक्टली मॅकबुक तुला स्वतःहून मी घेऊन देणार नाहीये. तुझे जे पॉकेट मनीमधनं पैसे होते ना, आता 80,000चा मॅकबुक आहे, 40,000 तू देणार, 40,000 मी देणार. आता त्याला त्याचं बजेटिंगसुद्धा कळलं की आपल्या पैशांनी आपण काहीतरी वस्तू घेतोय, तेव्हा ना त्याचं म्हणजे रिअलायझेशन पण असतं, इम्पॉर्टन्स पण कळतो, आणि ॲट द सेम टाईम पुढे जाऊन अशी मुलं आहेत ना, सुंदर बजेटिंग करतात आपली. मग त्यांना वायफळ खर्च आणि ह्याच्यातला फरक कळायला लागतो. सो लोकांना जर का पालकांना आपल्या मुलांना नीट फायनान्सचं नॉलेज आणि असं गोष्टी इम्बाईब करायच्यात, तर हे एक मी जे आता सांगते ते करून नक्की बघावं आणि आम्हाला कमेंट्समधनं कळवावं की त्यांना फायदा झाला आहे की नाही. पण पालक काय करतात, पोरांच्या म्हणजे सगळ्या शिक्षणावरच खर्च करतात पैसे. बरोबर. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, तर तुम्हाला काय गायडन्स असेल पालकांना? ते आता हे मी लाईव्ह एक्झाम्पल सगळ्या माझ्या क्लायंट्सचे सांगते. आता कसं आहे माहिती आहे, तू सुरुवातीपासून जसं मूल जन्माला येतं ना, आणि आपण त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या ह्याच्यात SIP सुरू करतोय, तर छोट्याशा अमाऊंटेनं त्यांचं पूर्ण शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, लग्नसुद्धा अगदी छोट्या छोट्या SIPने आपल्याला मॅनेज करता येतं, कारण का पुढे जाऊन कंपाऊंडिंगचा इफेक्ट खेळतो. तर आम्ही कसं सांगतो की जसं आपलं बाळ होतं आहे, जेवढं लवकरात लवकर सुरू करता येईल तेवढ्या SIPने आपण सुरू करावी. जसा पगार वाढेल तसं ती SIP आपल्याला वाढवावी. शॉर्टफॉल असू शकतो सुरुवातीला, पण ज्यांनी त्याची तरतूद नाही केली आहे, आत्ता माझ्याकडे गेल्याच आठवड्यात पुण्यावरनं एक क्लायंट, म्हणजे ती 23 वर्षाची मुलगी, US सिटीजन, म्हणजे USला बॉर्न झालेली, इंडियन पॅरेंट्सला, नवरा बायको दोघे इंडियन आहेत, असे 3 जण आलेले. मुलीचं ना आत्ता मास्टर्सला तिला सगळी ॲडमिशन झालेली आहे, जायची वेळ आहे. पण आई वडिला म्हणजे बाबांचा कोविडमध्ये जॉब गेला, IT मध्ये होते ते, जॉब गेला, आई होममेकर, तिला ना फीज भरायलाच पैसे नाही आहेत. लोकल कोट्यामधनं US मध्ये मिळालेलं, पण जाता येत नाही आहे कारण का पैशांचीच. मग आता मला त्या मुलीचं खूप वाईट वाटलं. तर असं होऊन द्यावं नाही. म्हणजे तुम्ही जर का सुरुवातीपासून एक छोटीशी SIP केली असते ना, आज त्या मुलीला पुढे जाऊन शिकता आलं असतं. बरं, आता दुसरी चूक काय करतात, पैसेच नाही आहेत, जशी आता ही केस आहे. आता त्या वेळेस आहे ना, सगळे आपले लोक EPFचे पैसे काढतील, PPFचे पैसे काढतील. लोक कशी करतात माहिती आहे, दुसरी चूक काय करतात की म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी आपले रिटायरमेंट म्हणजे EPF PPFचे पैसे काढतात. अशा वेळेस काय होतं, मुलांना आपण चांगलं संगोपन केलेलं असतं किंवा त्यांना चांगलेच आपले कल्चरली मोठं केलेलं असतं, पण जेव्हा ते बाहेर जातात अशी मुलं, तिकडेच एवढे खर्च असतात ना, म्हणजे त्यांचं स्वतःचा रेंट, त्यांचं एज्युकेशन लोन, लग्न झालेलं असतं तर बायकोचा खर्च, अशामुळे लोकांना इंडियात पैसे पाठवणं कठीण जातं. आणि ह्या लोकांनी काय केलेलं असतं, आपले सगळे रिटायरमेंटचे पैसेच घर कोलॅटरल टाकलेलं असतं. त्यामुळे एक 35-40 लाखात तुला तुझं रिटायरमेंट पूर्ण फेस नाही करतायत. मुलांना तिथे इच्छा असूनही आपल्या पालकांना पैसे नाही पाठवतात. ह्यात चूक कोणाची? मग अशा वेळेस आहे ना, सरळ मुलाला सांगावं, बाबा तू पहिला तुझं पैसे बनव आणि मग तुझं तू शिक्षण घे. इथे अशा चुका करू नये आई वडील, म्हणजे कारण का स्वतःला सेल्फली रेस्पेक्टनी राहणं हे आपल्या हातात असतं. आणि मग तिथे जर का आपण थोडंसं सेल्फिश होऊन आपले पैसे आपल्या रिटायरमेंटला ठेवले ना, काही चुकीचं नाही आहे. आणि का उद्या जाऊन त्यांना नाही झेपलं आणि ते नाही पाठवू शकले, तर मग तिथे आपले जे हाल होणार आहेत ना, म्हणजे मग लोक विचारतात, मॅडम माझं कुठे चुकलं? मी म्हटलं, आता काय, तुम्ही तुमचे पैसे जेव्हा गरज होती तेव्हा ते वाढून द्यायला पाहिजे होते पहिले, तर नंतर नसते तर ते मुलाला सांगायला पाहिजे होतं की आमच्याकडे नाही आहे बाबा, जसं या पालकांनी केलं जे USच्या. आणि असं करून त्यांना त्यांचे पैसे जमवून द्यावे आणि मग त्यांना सांगावं, तुम्ही तुमच्या पायावर बाबा उडी मारा.
असं केलं तर मग ते तुम्ही अशी एवढं टफ लाईफ जगणार नाही. नाहीतर लोकांचे खूप मोठे वांदे होत आहेत आता रिटायरमेंटचं. म्हणजे कोविडमध्येच आपण बघितलं की किती लोकांना 1 वर्ष पगार नव्हता तर किती मोठी प्रॉब्लेम झाले. आता रिटायरमेंट म्हणजे तुझं 55-60 पासून ते 80-90 पर्यंत, म्हणजे हा काळ मोठा असणार आहे. मग त्याची तरतूद आत्ताच केली पाहिजे आणि उगीच वाहवत नाही झालं पाहिजे इमोशनली. आपल्याला झेपेल तेवढीच आपण उडी मारली पाहिजे. आत्ता पण हल्लीची मुलं आहेत ना मॅडम, ते स्टॉक मार्केटवर खूप म्हणजे जास्त लक्ष देतात किंवा कदाचित क्विक मनी पण आहे, लगेच समजतंय किंवा टेलिग्राम चॅनल, सोशल मीडियाचा वापर, ह्यामुळे त्यांना स्टॉक मार्केट जास्त चांगलं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं, स्टॉक मार्केट की म्युच्युअल फंड? तुला स्टॉक मार्केटमधलं सगळं समजतंय, म्हणजे स्टॉकची एंट्री लेवल, एक्झिट लेवल. तुला फंड मॅनेजर एवढं नॉलेज आहे की तुला त्याचं बॅलन्स शीट वाचता येते, तुला त्यातलं कधी एक्झॅक्टली एक्झिट करायचं जसं फंड मॅनेजरला कळतं तसं तुझं नॉलेज असेल तर मग आपण स्टॉक्स घ्यावे. मित्र करतोय, मित्राला रिटर्न्स आलेत म्हणून स्टॉक्स घेतले तर हे चुकीचं डिसिजन असतं. मग जर का तुला एवढा वेळ नाही आहे, तू स्वतःच तुझ्या लाईफमध्ये एवढा बिझी आहे, तुला फॅमिली बघायची आहे, एवढं जर का तुझ्याकडे वेळेचा इश्यू असेल तर सरळ एक स्टेबल आपली SIP ठेवावी दर महिन्याला, म्हणजे डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट्स पण होते. आणि मी काय बघितलं माहिती आहे, अशा वेळेस आहे ना माझ्या क्लायंटचे पैसे पण रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट्स केल्यामुळे कॉर्पस मोठा होतो. लक्षात ठेवा आपण कशासाठी इन्व्हेस्टमेंट्स करतो, स्टॉक्स असू दे, म्युच्युअल फंड असू दे, FD असू दे, पुढे जाऊन आपल्याला जे खर्च येणार आहेत, मग लग्न असू शकतं मुलांचं, आपलं रिटायरमेंट असू शकतं, आपलं घर घेणं असू शकतो, म्हणजे कॉर्पस लागणार आहे. कॉर्पस कुठल्या माध्यमातनं तयार होतो हे महत्त्वाचं. मग जिथे आपल्याला जास्त कळतंय ना त्या इन्स्ट्रुमेंटमधनं आपण ते पैसे बनवावे. FD का नको आपण म्हणतो, कारण का इन्फ्लेशनच बीट नाही होत. म्हणजे आपल्याला जर का 100 रुपयाचा पुढे जाऊन खर्च 150 होणार असेल तर FD आपल्याला फक्त 140 पर्यंत घेऊन जाईल, कारण का टॅक्सेस वगैरे असतात. स्टॉक आपल्यासाठी खूप चांगला असतो, पण त्या स्टॉकमध्ये त्या 100चे 90 होण्याचे पण चान्सेस असतात, जे आपल्याला कळत नसतं. आणि कसं असतं म्हणजे 10 स्टॉकमधनं तुझे 6 स्टॉकमधनं खूप चांगले रिटर्न्स येतील, पण जो 4 स्टॉक्समध्ये नुकसान होतं ना आपलं, आपण कधी कधी स्टॉप लॉस लावत नाहीत लोक, आणि ते लॉस जो होतो ना तो सगळा जो रिटर्न आहे ना आपला, हा जो 25-30% आपण म्हणतो, तो सरळ कटडाऊन करून 8-10% आलेला असतो. परत किती जण सांग मला 50 लाख 1 कोटीचा पोर्टफोलिओ स्टॉक मार्केटमध्ये घेऊन बसलेत, तुला कळत पण नाही मला टक्का किती आलाय. माझा कॉर्पस जेव्हा असा मोठा होत जातो ना, लोक घाबरून ते पैसे FDला मूव्ह करतात. म्हणजे की मला सेफ पाहिजे, मला एवढी रिस्क नको, कोविडसारखं सिनारिओ आलं तर माझा पोर्टफोलिओ अर्ध्यावर जाईल. हे म्युच्युअल फंडमध्ये माझे साधे क्लायंट्स आहेत ज्यांनी 5,000 आणि 10,000च्या SIPनी सुरू केलेत. आज जवळजवळ 4 आणि 5 कोटीचे पोर्टफोलिओज आहेत. म्हणजे कोणीही झूमवर कनेक्ट करा आणि मी दाखवू शकते त्यांना. आता ही सुरुवात एवढ्याशा छोट्या अमाऊंट्सने झालेली. आज तो पोर्टफोलिओ, कारण का त्यांना माहिती आहे की मॅडम ज्या क्वालिफाईड आहेत त्या बघणार आहेत, फंड मॅनेजर्स आहेत ते माझे स्टॉक्सचे कॉल घेणार आहेत. इथे ना तुमची भीती कमी होते. मग लोकांचा लगेच मला प्रश्न कसा असतो मी ते पण सांगते की उद्या मार्केट क्रॅश झालं तर मग काय, मग माझे पैसे, आपल्याला नेमके पैसे लागत आहेत आणि मार्केटच खाली झालं जसं कोविडमध्ये, तर मग काय होईल. तर लक्षात घ्या, इथे पोर्टफोलिओमध्ये आम्ही ॲसेट बॅलन्सिंग करतो. म्हणजे उद्या समजा जसं आता माझ्या मुलाला मी शिक्षणाला कॅनडाला मास्टर्सला पाठवते, आता तिथे त्याला 45 लाख हा खर्च असणार आहे पहिल्या वर्षाचा. आता खरंच मी इक्विटी एक्सपोजर असेल का माझं? नाही, कटडाऊन झालं. मागच्याच वर्षात जेव्हा मार्केट चांगले होते ना, आम्ही तेव्हाच ते पैसे डेटला मूव्ह करून घेतले. असं रिटायरमेंटच्या केसमध्ये पण आम्ही जेव्हा मी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करते रिटायरमेंटच्या केसमध्ये, आता क्लायंटचा जो काही 100 रुपये म्हणजे आपण जो काही पोर्टफोलिओ असेल 1 कोटी 50 लाख जे काय असतील त्याच्यातनं ना पहिल्या 2 वर्षांचा जो घर खर्च असतो ना तो पैसा आपला डेटला असतो, म्हणजे जिथे रिस्क नसते. त्याच्यानंतरचे 3 वर्ष हायब्रिडला असतो, म्हणजे उद्या 5 वर्ष पण मार्केट नाही परफॉर्म होते, माझ्या क्लायंट्सला कसलीही भीती नसते. मग जेव्हा एवढं सेफली आपल्याला मॅनेज होत असतं तेव्हा मग हे स्टॉक मार्केट, क्रिप्टोज हे जे ऑप्शन्स असतात ना ते गरजच नसते. आणि ते करायचे असतील तर प्रोफेशनल ॲडवाईजने करा, जसे PMS आहे, स्मॉल केस आहेत, आजकाल बरेचसे प्रोडक्ट्स आलेत. त्या प्रोडक्टमधनं जाऊन कोणीतरी फायनान्शियली प्रॉपरली मॅनेज करतं आहे, त्यांना जर का 50 आणि 70 पैसे कमिशन गेलं तर काय हरकत आहे, आपला पोर्टफोलिओ तो बनतोय ना.
तर तशा ह्याने तुम्ही म्हणजे लोकांना तो प्रॉब्लेम आहे की सगळं स्वतः करायचं, स्वतःला एवढा वेळ नाही आहे बॉस. तुमचं बिझनेसमध्ये तुम्ही हुशार आहात, तुमच्या कामात तुम्ही हुशार आहात, तसं फायनान्समध्ये कोणीतरी दुसरा हुशार आहे, त्याला ते करून द्यायचं कामं. ज्यांनी त्यांनी आपली आपली कामं केली ना, त्यांचे रिटर्न्स बनणं हे 100% म्हणजे निश्चित आहे. आता माझ्या छोट्या क्लायंटचे मी जसं सांगते ना, एक नाही असे 100 क्लायंट्स असतील ज्यांचे कोटीच्या वरचा पोर्टफोलिओ आहे. आता 15 वर्ष मी ह्या फील्डमध्ये अगदी म्हणजे सुरुवात अशी 25,000 केली, मग 50,000 केली, असे स्वतः मेसेजेस पाठवतात, मॅडम आज माझा आता एवढा पगार वाढलाय, माझी 40,000ची SIP आहे, 30,000 वाढवा. आता तू बघ, इथे तर कमिशन पण आम्हाला मिळत आहेत, तरी पण क्लायंट्स खुश आहेत, कारण का त्यांना दिसतोय आपला पोर्टफोलिओ वाढता. बरोबर. तर तेच आहे. पण आता एक असं आहे की समजा मला एखादे पैसे मिळाले कुठेतरी, समजा मिळालेत किंवा एखादी मुलगी तिला डिवोर्स पण कशामुळे मिळाले पैसे, आणि किंवा माझ्याकडे आता 25 लाख रुपये आहेत, तर ते मी कसे इन्व्हेस्ट करावे? आता मी जेव्हा कोणाचे 25 लाख इन्व्हेस्ट करायची वेळ येते, मी एक वेल अँड बकेट स्ट्रॅटेजी असं त्याला लेबल केलं आहे. म्हणजे आपल्याकडे 25 लाख म्हणजे एक 25 लाखाची वेल आहे, आणि त्याच्यात मी 5 गट करणार. बरोबर. आणि 5-5 लाख एकेका बकेटमध्ये टाकणार. तुझा पहिला जो बकेट असणार तो असणार लिक्विड किंवा FD किंवा डेट फंड्सचा, जिथून आपल्याला दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट तुझ्या खर्चाला रेग्युलर कॅश फ्लोज म्हणून सुरू होणार. हे पैसे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याच्यातनं पैसे काढत राहणार. तिथे काही रिस्क नसणार आहे. हे फिक्स्ड आपल्याला एक रिटर्न्स देणारा प्रोडक्ट असणार. त्याच्यानंतरचा जो 5 लाखाचा बकेट आहे हा हायब्रिड फंड्सचा असणार आहे. तिथे इक्विटी अँड डेटचं मिक्सचर असणार. पण हे पैसे आपण सुरू करणार काढायला 2-2.5 वर्षानंतर, जेव्हा हा बकेट एकदम स्टेबल झालेला असणार, मग त्यातनं पैसे काढायचे. त्याच्यानंतर जो तिसरा बकेट 5 लाखाचा असणार आहे तो असणार आहे इंडेक्स फंड्स, लार्ज कॅप फंड्स, जिथे स्टेबल रिटर्न्स असतात. चौथा बकेट जो असणार आहे तो असणार आहे आपला फ्लेक्झी कॅप फंड्स, जिथे रिटर्न्स जास्त येतात, तुझे पैसे मल्टिप्लाय होतात आणि तुला लागले तर तुला ते पैसे काढता पण येतात. आणि शेवटचा जो माझा बकेट असणार आहे तो मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड्सचा, जिथे मला रिटर्न्स खूप जास्त येण्याची गरज आहे, पण तिथे पोचेपर्यंत परत मी हे सगळे 5 बकेट्स करणार. कारण का तुझे जे तू 10 रुपये त्याच्यात गुंतवशील ना शेवटच्या बकेट, तेच झालेले असतील 40-50. तर मग असं जेव्हा क्लायंटचं आपण गणित आखतो तेव्हा क्लायंटला कसलीही भीती नसते. जे म्हणतात ना मार्केट में रिस्क है बॉस, तर त्याला सांगते मी की बाबा आमच्याकडे आलात ना ती रिस्क पण तुमची जाणार आहे, कारण का तेवढं नॉलेज आमच्याकडे असतं. बरोबर. पण आता हे झालं, आता आपण एखादं आहेत पण यंग इंडिव्हिज्युअल्सनी काय करायचं मग? आता यंग इंडिव्हिज्युअलकडे पैसे नसतात. आता तुम्हाला कोणालाही आपल्याला रेग्युलर इन्कम येईल ना तर कोणालाही आवडेल. म्हणजे आज मला रिटायर होता आलं तर कुठल्याही पर्सनला ते आवडणारच आहे. त्याच्यासाठी आधी कॉर्पस क्रिएट करायला पाहिजे. मग साधं एक्झाम्पल देते, तुझा पगार कमी असेल तर तू कमीने इन्व्हेस्ट करायचं, त्यांचा पगार जास्त असेल ते जास्त वाढवू शकतात. पण एक 25,000चं एक्झाम्पल घेऊया. तू 35 वर्षाचा आहेस आणि तू नेक्स्ट जवळजवळ 25-30 वर्ष तुझी 25,000ची SIP 10%नी स्टेपअप करतोयस, समजा 30 वर्षांसाठी. आता त्या कॉर्पस होईल आपल्या 12%नी जरी धरलं ना तर 10 कोटीचा. आता 10 कोटीच्या कॉर्पसमधनं दर महिन्याला तू जरी 5 लाखाचं विड्रॉल घेतलंस ना आणि ते दर वर्षाला 60%नी वाढवत सुद्धा गेला इन्फ्लेशनप्रमाणे, तरी तुझा 10 कोटीचा कॉर्पस कधीच संपणार नाही आहे. तो पुढे आपल्या नेक्स्ट जनरेशनला मिळेल ॲज अ ॲसेट, आणि तो वाढत सुद्धा जाणार आहे. आणि असे एवढे सुंदर एक्झाम्पल्स आहेत जिथे क्लायंटचे आम्ही टार्गेट केलेलं 2.5-3 कोटीचा रिटायरमेंट आजच्या काळात इनफ होतो. म्हणजे त्याच्यातनं 1 लाखाचे वगैरे विड्रॉल लोक घेतात आणि तो पैसा पण आपला वाढत जातोय. असे इतके की त्यांचा आता कॉर्पसच 2.5 नाही 6.5-7 कोटीचा झाला आहे. कारण का आम्ही ॲझम्पशन केलेलं 10-12% आणि क्लायंटला मिळाले 16-17%. तर असं तू जेव्हा नीट आयोजन करशील ना, थोडेसे आपल्याला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करशील आणि कोणाचं त्याच्यावर गायडन्स असेल तेव्हा तुझे पैसे बनणार. तर तुम्ही जेव्हा यंग असाल थोडक्यात SIPनी सुरुवात करावी. जसा पगार वाढेल SIP वाढवावी आणि ते पैसे जमून द्यावे. त्याला पटापट लॅपटॉपच लागला असे उगीच वायफळ खर्च त्याच्यातनं टाळावे. तर तुझा बरोबर अर्ली रिटायरमेंट, एवढे सुंदर आजकाल मुलं 50-45 अर्ली रिटायरमेंट ट्राय करतात. 31-31 वर्षाच्या मुलांचे 1.25 कोटीचा पोर्टफोलिओ असतो आजकाल. सो हे शक्य आहे. अगदी कुठे तू कॉम्प्रोमाइज करतोय का लाईफस्टाईलवर? तर बिलकुल नाही.
हे लोक मुलं, म्हणजे मी तुला मजा सांगायची म्हणजे आता एक क्लायंट आलेला, दोघंही नवरा बायको 31, एक IT वाली आणि एक दुसऱ्या फील्डमधला, दोघांची SIPची व्हॅल्यू खूप मोठी आहे, बट पोर्टफोलिओ एकीचा 46 lakhs, एकाचा 37 lakhs, दोघं नवरा बायको, घर झालेलं आहे, EMI चालू आहे. आता मला सांगतायत की मॅडम नेक्स्ट एप्रिलला मला EV व्हेकल घ्यायची 16 लाखाची आणि मला जॉर्जिया, आर्मेनिया अशी ट्रिप करायची आहे, त्याचा खर्च मला 4.5 लाख येणार आहे आमचा दोघांचा. आता तू बघ ना किती सॉर्टेड लाईफ आहे. पोर्टफोलिओ कुठे हल्लाय का, लाईफस्टाईल कुठे बॅलन्स केली आहे का, कुठे कॉम्प्रोमाइजेस केलेत का. ह्या लोकांचं 45-50मध्ये रिटायरमेंट येणार आहे. काय करतायत माहिती आहे, फक्त मंथली बजेट प्रॉपरली आयोजन करतायत आणि बाकीचं आम्ही आहोतच ना मदत करायला. बरोबर. तर फक्त तुम्हाला तेवढं करायचं आहे, बाकीचं तुमच्या समोरचा ॲडवायझर सगळं करून घेईल. फक्त त्याच्यावर अगदी विश्वास असला पाहिजे, कारण का विश्वासाशिवाय ना पैसे नाही बनत. म्हणजे विश्वास आणि फेथ हे जोपर्यंत कारण का पैसे आहेत, आपले मेहनतीचे पैसे आहेत, ते वाढवायला आपल्याला समोरच्यावर 1000 पण देताना 100% विश्वास असला पाहिजे, तरच पैसे बनणार. आणि मग तुम्ही जरा थोडंसं टेस्टिमोनियल्स, रिव्ह्यूज हे चेक करून तुमचा फायनान्शियल ॲडवायझर निवडावा, मग त्याच्याने लोकांना खूप फायदा होतो. बरोबर. पण आता मी हल्लीच एक पुस्तक वाचलं होतं, सायकोलॉजी ऑफ मनी. परफेक्ट. तर त्यामध्ये एक वाक्य त्यांनी लिहिलं होतं की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, तर त्यासाठी तुम्ही पहिलं काय करा माहिती का, की गरीब कसं नाही व्हायचं हे जाणून घ्या. बरोबर. तुम्ही श्रीमंत आपोआप व्हाल. बरोबर. तर मग ॲट दी एंड ऑफ दी पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की गरीब न होण्यासाठी लोकांनी काय करायला पाहिजे, कुठल्या चुका टाळायला पाहिजेत. फर्स्ट ऑफ ऑल काय माहिती आहे, आपण आपली एक अर्निंग असणार, सुरुवात आपली तशी होणार. कोणाचा 10,000 पगार सुरू होईल, कोणाचा 25, कोणाला 1 लाख सुद्धा आणि जास्त सुद्धा असू शकतो. आपल्याला आपला ॲक्टिव्ह इन्कम आपण ह्याला म्हणतो, म्हणजे जे आपण कमवतोय रेग्युलरली त्याला ॲक्टिव्ह इन्कम असं म्हटलं जातं. आता ज्यांचा पगार कमी असतो ना, त्यांनी पूर्ण स्किल्स डेव्हलप करा, कोर्सेस करा आणि बघा की माझ्या 15,000चा मी जाऊन पुढे जाऊन 50,000 कसा पगार करतोय. आता इथे तुझी पॉवर्टी लाईन कमी झाली, म्हणजे आता तुला जेव्हा 50-1 लाख पगार यायला लागेल, तुझा घराचा खर्च 15,000वरनं एकदम 40,000 जाणार नाही आहे, हळूहळू जाणार तो. मग तुला सेव्हिंगचं पोटेन्शियल वाढतं आणि असं करून ना तू गरिबीकडे परत नाही बघत. इतके सुंदर सुंदर लोक आयोजन करतात, म्हणजे नोकरी करतात, बाजूला काहीतरी IT वाले सेकंड जॉब घेतात, किंवा आता कितीतरी जण म्हणजे एक माध्यम शोधतात की माझा त्या 15,000ला कशाने भर मिळेल. मग कोणीतरी गाडीच घेतं आणि ती ह्याला उबेर ओलाला रेंट करतं. असे इतके माध्यम आहेत ना, पहिलं ते प्रयत्न करा, ॲक्टिव्ह इन्कम वाढवा. पैसे जे हातात येत आहेत त्याला नीट, मी म्हणणार नाही खर्च कमी करा, एकच आयुष्य आहे, छान जगा, बट जे पैसे मल्टिप्लाय करतोय ना, इन्व्हेस्ट करतोय त्याला मल्टिप्लाय करा. मग FD सारख्या एक लिमिटमध्ये जे तुम्हाला 6 महिन्यात वर्षभरात लागणार आहे ते पैसे FDमध्ये ठेवले तर चालणार आहेत. पण तुम्ही जेव्हा इंडिया एवढी ग्रोईंग इकॉनॉमी आहे, 70% यंग पॉप्युलेशन आहे, एवढ्या सुंदर सुंदर कंपन्या आपल्याकडे, फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्याकडे इतक्या सुंदरतेने बघतायत की इंडिया इज अ प्रॉस्परिंग कंट्री. मग इंडियाच्या लोकांनी FDमध्ये राहून चालणार आहे का, किंवा इन्शुरन्स पॉलिसीज घेऊन चालणार आहेत का? त्यांना आपले पैसे वाढवता आले पाहिजेत आणि जेव्हा पैसे वाढवाल ना, तेव्हा मग ही पॉवर्टी लाईन कमी होईल. तर थँक्यू मॅडम, एकदम चांगलं तुम्ही उत्तर दिलं आणि पूर्ण पॉडकास्टमध्ये पण जे तुम्ही एक्झाम्पल्स दिलेत किंवा ज्या गोष्टी सांगितल्यात त्या लोकांना नक्कीच आवडतील आणि हा ज्याने पॉडकास्ट एंडपर्यंत बघितला आहे तो नक्कीच अर्थसाक्षर झाला असेल आणि ते लोक तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करतीलच. कारण तर ह्या पॉडकास्टमध्ये जेवढा तुम्ही जेन्युइननेस दाखवला आहे आणि जे तुम्ही स्टोरी तुमची ऐकली की एवढा मोठा जॉब सोडून तुम्ही ह्या फील्डमध्ये आलात, तर खरंच एक मोठी गोष्ट आहे ही आणि थँक्यू. पण मी तुला त्याच्यात सांगेन ना की IT मध्ये मला जे सॅटिस्फॅक्शन नसतं मिळालं ते मला ह्या फील्डमध्ये येऊन मिळालं. कारण का एकेका लोकांची जेव्हा स्वप्न पूर्तता येते, म्हणजे कोणी सांगतं माझा मुलगा आज UKला शिक्षणाला चाललाय, कोणी म्हणतं मॅडम तुमच्यामुळे मी रिटायरमेंटला आलो, कोणी म्हणतं मॅडम मी आज ही BMW कार घेऊ शकलो, किंवा छोटी छोटी की मी मालदीवला जाऊ शकलो, साधी आम्ही आईची साडी, म्हणजे एक आईला चांगली साडी द्यायची आहे किंवा एक मला घड्याळ द्यायची, असे पण गोल्स. आणि ह्या वर्षी मी तुला सांगायचं, मला एक सांगायचं आहे, माझ्या एका क्लायंटनी जिनी 26 वर्षात आपलं स्वतःची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जेव्हा ती डेटिंग पण करत नव्हती तेव्हा तिने तिची इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली आणि तेव्हा तिचा पगार होता 1,10,000. हां, पण मुलांचं शिक्षणाचं आयोजन, रिटायरमेंट, हे सगळं माझ्याकडे मेल आहे, प्रॉपर मेल आहे. म्हणजे असं मी स्टोरी बनवते असं लोकांना प्लीज माझ्याशी कनेक्ट करा. तेव्हा 80,000च्या SIPनी सुरुवात केलेली
तिचं म्हणजे दुसऱ्या वर्षात तिने गाडी घेतली, तिसऱ्या वर्षात तिने ताज हैदराबादला तिचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग केलं, चौथ्या वर्षात तिने पुण्याला घर घेतलं, त्याच्यानंतर आता तिच्या मिस्टरना ती 8 लाखाचं रोलेक्स वॉच देते. वा. सो काय सॅटिस्फॅक्शन असेल तू बघ. आणि इतकं सुंदर करतायत ना मुलं. फक्त त्यांना ना एक मेंटरशिप, एक गायडन्सची गरज असते. आम्ही आहोतच त्याच्यासाठी. बरोबर. तर थँक्यू आणि तुम्ही आमच्या पॉडकास्ट आलात आणि लोकांना गाईड केलं. थँक्यू. नमस्कार. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.